लोकसभा निवडणुकांची घोषणा 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान 7 टप्प्यात मतदान। 4 जूनला लोकसभेचा महानिकाल। आजपासूनच आचारसंहिता लागू। महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यात मतदान। 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या दिवशी राज्यामध्ये मतदान होणार। 20 मेला मुंबईसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिकमध्ये मतदान। पुण्यात 13 मे या दिवशी तर नागपूरमध्ये 19 एप्रिलला मतदान। निवडणुकांदरम्यान हिंसाचार खपवून घेणार नाही। प्रचार करताना भाषेची मर्यादा ओलांडू नका। दिशाभूल करणाऱ्या जाहिराती रोखा। मुख्य निवडणूक आयुक्तांची तंबी। सोशल मीडियावर करडी नजर। 2 टप्प्यात होणाऱ्या निवडणुका 5 टप्प्यात का घेत आहे? प्रकाश आंबेडकरांचा सवाल। तर निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्याची गॅरंटी मोदी घेणार का? राऊतांचा टोला। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईमध्ये समारोप। चैत्यभूमीवर दर्शन घेत सभेची सांगता। राहुल गांधींसह आज प्रियंका गांधीही होत्या उपस्थित। इंडिया आघाडीची उद्या शिवाजी पार्कवर भव्य प्रचार सभा। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। सोनिया गांधी उद्या इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित राहणार। सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी उद्या शिवाजी पार्कवर एल्गार पुकारणार। काँग्रेसला निवडणूक पुन्हा एकदा काळ्या पैशांकडे न्यायची आहे। फडणवीसांचा काँग्रेसवर गंभीर आरोप। निवडणूक रोख्यांवरील राहुल गांधींच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर। सेना भवनजवळ राहुल गांधींच्या स्वागतासाठी वाजवली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीताची धून। सावरकरांच्या जयोस्तुते गाण्याची धून ऐकून अनेकांच्या भोवया उंचावल्या। आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारकडून 17 निर्णयांचा धडाका। राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार, तर सर्व मोठ्या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक एव्हिडन्स अनिवार्य असणार। राजू शेट्टींनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरे यांची भेट। हातकणंगलेतनं उमेदवार न देता मला बाहेरून पाठिंबा द्यावा, राजू शेट्टींचा मवियाला प्रस्ताव। ठाकरे गटामधले अनेक नेते नाराज। येत्या सोमवारी मोठा राजकीय भूकंप। शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचा दावा। शाहू महाराजांचा सन्मान ठेवून कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसला दिली। त्या बदल्यात सांगलीतनं ठाकरे गटाचा उमेदवार असणार, संजय राऊत यांची माहिती। पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, तर नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।